आज महाराष्ट्र भारताचं ग्रोथ इंजिन आहे आणि मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. सगळ्यात जास्त परकीय गुंतवणूक आकर्षित करून घेण्यामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अव्वल स्थानावर आहे आणि तीव्र स्पर्धा असताना सुद्धा महाराष्ट्राने हा मान कायम राखला आहे. मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की भारताच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे आणि देशात सगळ्यात जास्त म्हणजे 13% जास्त MSME एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि देशातल्या एकूण MSMEंपैकी 1 कोटींपेक्षा जास्त नोंदणी एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहे. ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला होता तिथीनुसार तो आजचा दिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही MSMEचा अवॉर्ड देतोय. हा एक विलक्षण योगायोग आहे. मी आमच्या पानसरेजींना मनापासून धन्यवाद सुरुवातीला एवढ्यासाठीच देतो की आपण रायगड किल्ल्यावर जर गेला आणि रायगड किल्ल्याचं पूर्ण स्ट्रक्चर जर बघितलं, आर्किटेक्चर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक व्यापारी पेठ देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली होती. आणि मला आता असं वाटतं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून ती खऱ्या अर्थाने MSME होती. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना उद्योग निर्माण करण्यासाठी, त्यांना स्वतःचा चरित्र 2 वेळचं जेवण चांगल्या पद्धतीनं मिळण्यासाठी आणि स्वतःचा चरितार्थ चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जी संकल्पना आखली होती त्याचं मूर्तरूप आज कुठंतरी आपण थोड्याफार पद्धतीनं देतोय. म्हणूनच MSMEचे सगळे माझे सहकारी आज या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. पहिल्यांदा आपल्याला MSME दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या वर्ष भरभराट व्हावा आणि तुमच्या उद्योगमध्ये तुम्ही बऱ्यापैकी या वर्षाच्या उत्पादनामध्ये वाढ कराल. त्याच्यासाठी तुमच्यासोबत सरकार कायम राहील याचं आश्वासित करून माझा थोडक्याचा विचार आपल्यासमोर मांडतो. महाराष्ट्र कायम देशातला उद्योग क्षेत्रामध्ये, फायनान्शियल क्षेत्रामध्ये कायम अग्रेसर राहिलेलं आहे. मागच्या वर्षाचं तरी आपण ते GSTP पाहिला, आपण 51 लाख करोडला पोहोचले. ऑलमोस्ट तसं म्हणायचं असेल तर 615 बिलियन USD. 26-27ला कदाचित आपण 660 बिलियन म्हणजे ऑलमोस्ट 54 ते 55 लाखला आपण पुढे गाठणार आहे. आज 27 जून आज आपण MSME डे साजरा करत आहोत आणि या दिवसाचं औचित्य साधून आपण आज MSME समिट आणि अवॉर्ड्स असा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या उद्योग विभागाचे मंत्री माननीय सामंत साहेब, सचिव अनबलगन सर, जॉईंट CEO कुणाल सर आणि पुलकुंडवार सर जॉईंट सेक्रेटरी या सगळ्यांचं मी स्वागत करतो. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून MSME सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांचे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्या संघटनांचा, त्यांच्या प्रतिनिधींचं, तसंच बँकांचे प्रतिनिधी आणि IT किंवा AI या क्षेत्रातील आलेले प्रतिनिधी या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम आकाराचे जे उद्योग आहेत त्यांना आपण MSME म्हणतो. जगातील ही सर्व जी अर्थव्यवस्था आहे तिचा कणा त्यांना मानलं जातं. जगामध्ये रोजगार आणि उत्पन्न किंवा स्थानिक विकासासाठी विशेषतः महिला आणि तरुणांसाठी किंवा दुर्बल घटकांसाठी हा एक आधारस्तंभ मानला जातो. अशा उद्योगांना अनेक अडचणीसुद्धा येत असतात, जसं कर्ज मिळण्यासाठी किंवा पायाभूत सुविधांचा विकास
होण्यासाठी बऱ्याचशा अडचणी येत असतात. या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि या MSME या सेक्टरकडे आपल्या सगळ्यांचं, पॉलिसी मेकर्सचं आणि सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी युनायटेड नेशन्सनी हा दिवस MSME डे म्हणून साजरा करण्याचं ठरवलेलं आहे.